आणि जर ठाकरे गटाच्या आकडेवारीवरही आपण नजर टाकली तर चांगली कामगिरी ठाकरे गट मुंबईमध्ये करताना दिसतोय। 57 जागा सध्या ठाकरे गटाच्या आघाडीवर आहे, त्यामुळे समाधानकारक बाब म्हणता येईल मुंबईमध्ये ठाकरेंनाही। तर परभणी ठाकरे गटाचे 7 उमेदवार आघाडीवर आहेत। अमरावतीत फडणवीसांचे मामे भाऊ यांच्या संदर्भातील ही माहिती समोर येते। तर संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे रशीद मामू हे आघाडीवर आहे, ज्यांनी नुकताच निवडणुकींच्या तोंडावर ठाकरे गटात प्रवेश केला होता। सुभाष जगताप हे पिछाडीवर आहे। पुण्यात गुंड गजा मारणेंची पत्नी यांच्या संदर्भातील ही माहिती समोर येते। भाजपचे नवनाथ बन पिछाडीवर आहे। रावसाहेब दानवेंचे बंधू आघाडीवर आहेत। भाजपात 14, शिवसेना 5 जागांवर आघाडीवर आहे। नवी मुंबईतील ही आकडेवारी। परभणीत ठाकरे गटाचे 7 उमेदवार आघाडीवर आहे। अमरावतीत फडणवीसांचे मामे भाऊ हे आघाडीवर आहे। संभाजीनगरात ठाकरे गटाचे रशीद मामू आघाडीवर आहे, ज्यांच्याकडून भाजपने टीका केली होती, ठाकरे गटावर टीका करण्यात आली होती। पुन्हा एकदा जाणार आहे चर्चेकडे प्रसाद सर। धन्यवाद प्रणिता। पटकन आपण आता राम कुलकर्णी यांच्यापर्यंत पोहोचतोय। भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्याने ते या चर्चेमध्ये जोडलेत। रामभाऊ, आवाज येतो? हो, येतं। पार घासून निवडणूक निघतेय मुंबईतली। 57 उद्धव ठाकरे, 60 भारतीय जनता पार्टी। नाही, घासून तर सद्यस्थिती जरी वाटत असली प्रसादजी, तरी मला असं वाटतं की मुंबईमध्ये महायुतीला बहुमत स्पष्ट मिळणार आहे। 60 ठिकाणी आता भाजप आहे, शिंदे शिवसेना 20 आहे, आम्ही 80 वर आहोत। आता अजून हे कल आहेत, प्रत्यक्ष जेव्हा जागा मिळतील तेव्हा आम्ही 160च्या आसपास निश्चित जाऊ आणि मुंबईमध्ये महायुतीचा झेंडा फडकेल यात आता शंका वाटत नाही। राम कुलकर्णी म्हणतात 160 जागा। हा पहिल्यांदा कोणीतरी या चर्चेत येऊन एवढा मोठा आकडा महायुतीला देताना दिसतोय। मला यावर एक पटकन प्रतिक्रिया मकरंद मुळे आपली लागेल। नाही, असं मी परत म्हटलं की आपण सगळ्यांना शुभेच्छा देऊ। प्रवक्त्यांनी असंच म्हटलं पाहिजे। 160 पर्यंत पोहोचायचं असेल तर भारतीय जनता पार्टी 100 आणि एकनाथ शिंदेना 60 जागा जिंकायला लागतील। तर आता हे कितीही समजा सगळ्या सदिच्छा शुभेच्छा दिल्या तरी आत्ताच्या निकालावरनं काही त्या गणितापर्यंत ते जात आहेत असं आत्ता दिसत नाहीये। परत संशयाचा फायदा सगळ्यांना देऊ, प्रत्यक्ष निकाल हाती येतील तेव्हा राम कुलकर्णींच्या तोंडात साखर पडू असं आपण म्हणू शकतो। पण आत्ता जे काही चाललेलं आहे ती खूप काटेकी टक्कर आहे आणि म्हणजे परत एकदा मतदाराला कोणी गृहीत धरू नये हा मुंबईतला आत्ताचा तरी संदेश वाटतोय। मतदार म्हणजे लगेच केवळ ध्रुवीकरणाची चर्चेत जाऊन अस्मितेच्या चर्चेत जाण्याचा अर्थ नाही। मतदार अनेक गोष्टींचा विचार करतो, त्यातली ती एक प्राधान्य मुंबईत ठरू शकते, असू शकते असं आत्ताच्या ट्रेंडवरनं वाटतंय। ठीक आहे, आता चर्चेला आपण आपल्यासोबत असलेल्या कपिल ढोके यांच्यापर्यंत नेऊयात। कपिल ढोके, मुंबईतल्या परिस्थितीवर आपली एक प्रतिक्रिया पटकन द्या आणि त्यानंतर मी राज्याविषयी पण आपल्याशी बोलेन। मुंबईमध्ये काँग्रेसची स्थिती 0-9 म्हणजे 9 इतकीच का? मुळात आम्ही या ठिकाणी लढत असतानाच वेगळं लढण्याचा निर्णय घेतला होता। मागच्या वेळी आमच्या 137 जागा मुंबई महापालिकेमध्ये होत्या। आता त्यापेक्षा चांगली कामगिरी निश्चितच असेल। सध्याचे कल हे अंतिम कल नाहीत आणि ठाकरे गट आणि भाजप यामध्ये जे काही चढाओढ आपल्याला दिसते आहे त्या एक लक्षात घेतलं पाहिजे प्रसादजी। आम्ही तर आमचा मागच्या